मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज आहे ऑफिस माझं. ऑफिसला मी आता थोड्या वेळ निघतच आहे. माझी तयारी पूर्णपणे झालेली आहे. दीपालीचा स्वयंपाक आणि आई आणि दीपालीने मिळून स्वयंपाक केलेला आहे, कारण आम्ही आईबाबांकडे आलेलो आहे. आता इथनं पूर्ण दिवस जोपर्यंत फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आईबाबांसोबत इथे राहू. मग त्याच्यानंतर भरपूर काही इव्हेंट्स राहील. त्यानंतर आईबाबा आमच्यासोबत तिकडे राहील, मम्मी पप्पा राहील, सगळेजण आम्ही मिळून सगळं सेलिब्रेट करू आणि त्या ग्लिम्स तुमच्यासोबत पुढे शेअर करूच. पण आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की सेल डीड ही आमची लवकरात लवकर लागली पाहिजे, जेणेकरून आम्ही तिथे लवकरात लवकर शिफ्ट होऊ. तशी टेंटेटिव्ह डेट फर्निचर कम्प्लिशनची आम्ही 15 डिसेंबर म्हटलेली आहे आणि त्यानंतर बहुतेक आम्ही नेक्स्ट इव्हेंट प्लॅन करू. तरी ब्रेकफास्ट रेडी आहे, ब्रेकफास्ट करतो, ऑफिसला जातो, बँकमध्ये 1-2 कामं आहेत ते पूर्ण करतो आणि त्यानंतर ऑफिसचे कामं करून परत घरी येतो. माझे मोठे बाबा ॲडमिट आहे, त्यांना डिस्चार्ज झाला होता, बट अनफॉर्च्युनेटली त्यांना त्रास झाला, त्याच्यामुळे परत त्यांना ॲडमिट करायला लागला आणि आज मी त्यांनासुद्धा भेटायला जाणार आहे. तर हेच प्रत्येकजण आपल्या आईवडिलांची, पॅरेंट्सची, ओल्ड एज लोकांची प्रॉपरली केअर घ्या, त्यांचे सिम्पटम्सकडे लक्ष ठेवा आणि योग्य ती फर्स्ट एड तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करा, कारण ते आहे तर आपण आहेत. झोपतच म्हणतो पोहे बनव. हो बा, बनले ना. A few moments later. आता जियाना झोपलेली आहे, आम्ही चाललोय बाहेर. पासेस कलेक्ट करायचे, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये बोलली होती. सो 30 नोव्हेंबरला आमच्या फ्लॅट स्कीममध्ये ही हँडओव्हर सेरेमनी होणार आहे आणि एक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून येणार आहे. तर त्याच्या पासेस कलेक्ट करायला चाललो आहे आम्ही आता. आणि 1-2 कामं आहेत ते पण करून येऊ, बिकॉज आता जियाना झोपली आहे. तर हा चांगला चान्स आहे घराच्या बाहेर निघायचं. आणि ब्लॉग जरा येत नाही आहे 2 ते 3 दिवसापासून, बिकॉज आमचं नेट जे आम्ही जिथे आधी राहत होतो तिथनं आम्ही सगळं सामान आईबाबांकडे घेऊन आलेलो आहोत आणि नेट पण सगळं डिस्कनेक्ट झालेलं आहे. तर इथे जेव्हा सगळं फिक्स होईल त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॉग्स कंटिन्यू येतील प्रॉपरली. तरी येस, चला मग मी साईटवर आता पोहोचलेलो आहे. आता थोड्याच वेळात आम्ही पास कलेक्ट करू. ज्यांच्याकडनं पास कलेक्ट करायची आहे ते ऑलरेडी साईटवर आहे. तर येस, पास कलेक्ट करू. पर फॅमिली मीन्स पर फ्लॅट ओनली 1 पास ते आपल्याला देत आहे आणि त्या पासवर 2 जण जाऊ शकतात शो बघायला. तर येस, तर आम्ही आता जातो, पास कलेक्ट करतो, त्यानंतर फ्लॅट एक वेळा बघून घेतो आणि त्याच्यानंतर पुढचे कामं करतो. तुम्ही या ब्लॉगला असत कंटिन्यू. पासेस भेटलेले आहे, पासेस कलेक्ट केले. मनीष भाऊ पण लकीली आम्हाला इथेच मिळाले. तर आम्ही फ्लॅट बघायला जाऊ आता आणि मग इथनं कुठे ब्लाऊज वगैरे टाकायचे आहे, जियानाचे ड्रेसेस स्टिच वगैरे करायला द्यायचे आहे. तर ते सगळे कामं करू पुढचे. जीजू मिळाले आणि आज भरपूर लोक आलेले आहेत. चला चला. ते बाबांसाठी कपडे घ्यायला आलेलो, पण जे कलर पाहिजे ते मिळत नाही. नवीन मिळालं आम्हाला इंस्टाग्रामवर, त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन विजिट सी कपडे कसे आहेत आणि प्राइस कशी आहे आणि त्यानंतर जर बेस्ट वाटला आम्हाला तर नक्की तुम्हाला इथला आम्ही ॲड्रेस शेअर करू. काय मी जियानाचं ड्रेस शिवायला टाकणार होतो, पण ते बोलले की जियानाला घेऊन ये तिच्या मापाच्या अकॉर्डिंग. तर मॅडमला आम्ही घेऊन आलो आणि जियाना खूप रडत होती यायला, आहे ना जियाना? सायकलवर बस. हा, सायकलवर बसायचं होतं, आबांसोबत फिरायचं होतं, हो की नाही? आणि ही आईबाबांकडे आम्ही राहिलो की ही आमच्याकडे खूप कमी येते. माझे फक्त झोपायला येते, बस एवढंच. दिवसभर त्यांच्या मागेच आहे ना रे प्रणव. आम्हाला भरपूर आराम आहे, पण आरामासोबत आम्हाला कामं देखील भरपूर आहे. तर आम्हाला पासेस भेटलेले आहेत. तर तुम्ही प्लीज स्टे ट्यून फॉर आवर नेक्स्ट व्लॉग्स, कारण ते खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम येणार आहे, कारण खूप मोठे स्टार मराठी इंडस्ट्रीज मधले ते येणार आहेत. तर
येस वी आर एक्साइटेड. आणि एक अजून सरप्राईज आहे. ते जे आहे आम्हाला एका पासवर फक्त 2 जण अलाउड होते. आता आम्हाला एक अजून पास मिळाली. अटकला माझा गळासा कोण अटकतो मध्ये. तर अजून एक पास आम्हाला मिळालेली आहे. आम्ही ते रिव्हील नाही करणार ती आम्हाला पास कशी मिळाली, बट ती आम्हाला मिळालेली आहे. थोडा मी जुगाड केला त्या गोष्टींसाठी. आणि आई बाबा पण आता इन झालेले आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही 5 जण तो शो बघायला जाऊ. आणखी एक पास मिळाली असती तर मम्मी पप्पा पण येस येस मी त्या प्लॅन मध्ये पण ट्राय करू. आणखी स्टील मी प्रयत्न करत आहे. मी अजून एक वेळा आणखी एक मिळाली तर मम्मी पप्पांना पण नक्कीच घेऊन जाऊ. बिकॉज ऑलरेडी आमच्या असा प्लॅन मध्ये होता की प्रणवचे आई बाबा आणि माझे मम्मी पप्पा यांना आम्ही सोबत घेऊन जाऊ. काय 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 आहे मागे काय. येस तर बघूया. आणि आता आम्ही जातोय बाबांसाठी कुर्ता घ्यायला. शॉपिंग थोडी लवकर करतोय जेणेकरून एंड वेळेवर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम नको यायला. बिकॉज आम्ही नेहमी असंच करतो. आम्ही कुठलंही इव्हेंट राहिला की प्रायर 1 मंथ बिफोर सगळ्या गोष्टींची शॉपिंग हे आम्ही प्रायरली सगळं करून ठेवतो. आणि जेव्हा पण इव्हेंट असतो त्या इव्हेंटच्या 1 वीक बिफोर आम्ही रिलॅक्स असतो. सो दॅट आम्ही आमच्याकडे स्वतःकडे ग्रूमिंग कडे आमच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असते. सो दॅट रिलॅक्सेशन. बिकॉज ना एंड वेळेवर खूप कामं असतात, घरचे म्हणा काही म्हणा. आणि लहान बाळ असलं की आणखी असतं कधी पण काही पण. बरोबर. त्याच्यामुळे थोडं फ्री मध्ये आणि विथ प्लॅनिंग चालतं सगळ्या गोष्टी. तर येस. आणि अजूनपर्यंत आमच्या इनॉग्रेशनची डेट आम्ही ठरवली नाहीये. तर हे सगळ्या गोष्टी आमच्या फर्निचरच्या हँडओव्हर वर राहील की तो फर्निचरचा आम्हाला फ्लॅट कधी रेडी करून देतो आणि आम्हाला आमचा फ्लॅट कधी देतो त्याच्या अकॉर्डिंग मग आम्ही इनॉग्रेशनची डेट ठरवू आणि मग प्रोग्राम तसं मग सगळ्या गोष्टी फायनलाइज करू. तरीच आता जाऊ आम्ही. जर आम्हाला ते स्टोर आवडलं तर आम्ही हुडकेश्वरला आम्ही अगोदर गेलो होतो. त्यांचं स्टोर होतं तिथे आम्हाला जसं पाहिजे तसं आम्हाला मिळालं नाही. तर आम्ही एक वेळा परत त्यांचं सेकंड आउटलेट आहे धरमपेठला. तर आम्ही तिथे जातोय. आईंची साडी घेऊन झालेली आहे मी. माझ्यासोबतच आईंची पण साडी घेतली अमरावतीवरून. आणि बाबांचं आणि प्रणवचं पण झालं नाहीये. प्रणवचं बघू पहिल्या. बाबांचं फायनल करून घेऊ म्हणजे जेणेकरून आई आपला ब्लाऊज शिवायला मोकळी. म्हणजे लेडीज लोकांचं आधी झालं पाहिजे. आणि मग जियानाचं पण टाकायचं आहे. तिकडनं येता येता जियानाचं पण टाकायला जाऊ. ड्रेस स्टिच करायचा आहे तिचा. हॅलो से हाय. से हाय. हॅलो एव्हरीवन. सांग आता आपण काय पाहिजे तुला. जियानाला लागली भूक. आणि काय खायचंय तुला. काय अगं ती रिकामी आहे पिशवी. त्या पिशवीमध्ये काहीच नाहीये. मी तुझी बॅग आणलीच नाही. मला नव्हतं माहिती आपण इकडे येऊ म्हणून. चल ठीक आहे. चल आपण तुझ्यासाठी काहीतरी घेऊ. यम्मी यम्मी. ओके बट हेल्दी. ओके हा हेल्दी. मला पण हेल्दी खायचं. हो हो यम्मी यम्मी. लगेच नेक्स्ट स्क्वेअरवर मी इथं आणि आपण लगेच घेऊ. हा चल चल डॅडी जियानाला यम्मी यम्मी घेऊन दे. हा ओके डन. काय वांग्याचं भरीत खूप खाल्लं. छान बनलं होतं. मस्त हाताने खाल्लं मी. ओके. मग अशी मी वांग्याचं भरीत बनवलं होतं पण एक नवीन पद्धतीने बनवलं होतं. मला मम्मीनी इथेच आहे ना. इथेच असतं ते. बंद आहे आज. बंद आहे. पीपल्स जिम गेलं का. चला तर जियानासाठी मी आणला पुढच्या शॉप मधनं बनाना. ऑप्शन्स भरपूर होते आमच्याजवळ. शेवपुरी पाणीपुरी. बट ते मला पटत नाही. दीपालीलाही पटत नाही. तर त्यामुळे बनाना. अजून लागला तर सांग बेटा अजून घेऊन येतो. जियाना बनाना द्यायची तर भीती वाटते. नाही ठीक आहे दीपाली. ते एखाद्या वेळेस होऊन जाते असं काही. ब्लॅक होत्या म्हणे ना त्या. म्हणून चांगल्या स्टॉल मधनच व्यवस्थित चांगल्याच ठिकाणून घेतलं होतं ना. प्रणव जिथे एकदम म्हणजे जातात मला त्याचं चांगलंच होतं. चला आता चौपाटीवर आम्ही आलेलो आहे. बट आम्ही घ्यायला आलेलो आहे कुर्ता. बट जियानाला लागली भूक त्यामुळे आम्ही बनाना खातोय. बनाना खाऊन झाला की आम्ही आता जाऊ कुर्ता घ्यायला. चला.
चला तर आम्ही कुर्ता स्टोअर मध्ये गेलो होतो, बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला ज्या कलरचा पाहिजे होता तो आम्हाला मिळाला नाही. आणि कलेक्शन तसे आम्ही जेव्हा त्यांची इंस्टाग्रामवर रील बघितली होती तेव्हा आम्हाला कलेक्शन आवडलं होतं, बट आता काही तसे कलेक्शन नव्हते कारण ऑलमोस्ट ते गेलेले. तर विंटर वेअर तिथे सगळे आलेले आहेत आणि ब्रँड्स आलेले आहेत. तर आम्ही आता सध्या बघू दिवाळी नाही तर महालवरून घेऊ. तर तेव्हाच घेऊन घेऊ आम्ही त्यांच्यासाठी. पण आता जियानाचं मेजरमेंट द्यायचं आहे, कपडे शिवायला टाकायचे जियानाचे. येस. आणि मग घरी जाऊ. आईंनी आज स्वयंपाक बनवलेला आहे जे की माझं आणि आईंचं खूप फेवरेट आहे. बेसन, टमाटरचं बेसन. जियानाचं आम्ही मेजरमेंट घ्यायला आलेलो. अरे कपडेच घालत आहे का, इंजेक्शन थोडी देत. काय करत आहे तू जियाना? हाय कर तिला. हाय. काढून येते.